श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे मैत्रिणींनो परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर तुम्हाला तर माहीतच आहे मी 21 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे वेट लॉसचं. तर आज आहे त्यामधलाच आपला 4था दिवस. तर माझं गरम पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे. सकाळी सकाळी गरम पाणी घेत असते आणि चहा वगैरे नंतर घेत असते. घेते चहा मी बंद वगैरे असं अजिबात केलेलं नाही आहे. घेते पण थोडंसं वर्कआउट वगैरे करून झालं ना की नंतर घेते. तर आज आहे ना जंपिंग जपांग करायचं होतं मला, म्हणजे उड्या मारायच्या होत्या. ह्या बघा आपण लहानपणी शाळेमध्ये खूप उड्या मारलेल्या आहेत पीटीच्या तासाला. तर त्याच उड्या आज मी मारत होते आणि खूप दिवस झाले मी याच पद्धतीनं वेट लॉस केलेलं आहे माझं. तर या उड्यानं काय होतं ना, कुठल्याही ठराविक भागावरती आपल्याला एक्सरसाइज करण्याची गरज नाही. अशाच उड्या मारल्या आपण तर पूर्ण शरीराची एक्सरसाइज सोबत होते, म्हणजे हाताची पायाची म्हणजे सगळंच जेवढे आपले बॉडी पार्ट आहेत त्या उड्यांची एक्सरसाइज सोबतच होते. तर कमीच कमी ह्या उड्या आहे ना मी 100 मारत असते, किंवा झालं मला जास्त वाटलं किंवा शरीरामध्ये आहे आणखीन एनर्जी तर मी जास्तही मारत असते. पण 100 मात्रा ठरलेल्याच आहेत. 50 मारायच्या एक टायमाला आणि नंतर थोडासा 10-5 सेकंद म्हणतो ना आपण गॅप घ्यायचा आणि नंतर परत 50 मारायच्या. अशा मी 100 मारत असते. किंवा तुम्हाला वाटतं की आपल्याला कुठलीच एक्सरसाइज नाही करायची तर ह्या उड्या तुम्ही जरी 100-200 मारल्या नाही एका टायमाला, 100 मारा किंवा 200 मारा, जसं तुम्हाला तुमच्या शरीराला झेपेल तसं. तरी खूप आहे आणि खूप पटकन असा घाम येतो अशा उड्या मारल्या तर आज तर मी ठरवलं आहे मी अशाच एक्सरसाइज करणार आहे ज्या की पटकन शरीराला फायदा देतील. आणि कसं आहे ना, एक्सरसाइजनं भरपूर आपल्या शरीरावरती खूप फायदे होतात. आपलं वजन तर कमी होतंच, पण आपल्या शरीराला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जाही भेटते. म्हणजे आळस जे काय असं थकवा वगैरे ते दूर होण्यास मदत होते. आणि असं नाही आहे तुम्ही एक दिवस केलं की लगेच तुम्हाला असा फरक जाणवेल, पण नाही. जसं तुम्ही एक्सरसाइज कराल ना तसं तुम्हाला शरीरावरती फरक जाणवायला सुरुवात होते. त्यातलाच भाग आहे माझा. तर आज माझा आहे 4था दिवस. तर 4था दिवस आहे. तर आज मी हे एक्सरसाइज बरोबर 5 मिनटं मी जंपिंग जपांग केलं, कारण मध्ये मोजलं मी आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की किती झालं. मग मी डायरेक्ट काय केलं ना, घडीवरती टाईम लावून दिला आणि बरोबर मला आज ठरवलं की आज 5 मिनटं करायचं आहे. आणि असं नाही की लागोपाठ 5 मिनटं केलं, मध्ये 10 किंवा 5 सेकंदाचा गॅपही घ्यायचा आहे आपल्याला. तर ही एक्सरसाइज करून झाली आणि म्हणलं आता पोटावरचा जो बघा साईड फॅट आहे आपला, जो पोटावरचा भाग आहे तो खूप वाढलेला असतो. तर आता आपल्याला असे पाय आपले काही खेचणं शक्य नव्हतं मला, तर त्यामुळे मी थोडासा भिंतीचा सपोर्ट घेतला. बघा प्रत्येकाच्या घरामध्ये अशी भिंत असतेच, एखादा कोपरा रिकामा असतो, त्याचा आपल्याला असा सपोर्ट घ्यायचा आहे. आणि जे पाय आहेत आपले ते पूर्ण वेगानं आपल्या हाताकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपले जे हात आहेत ना त्यांच्याकडं तिथपर्यंत पोहोचत नाहीत आपले नवीन करायला लागल्यावरती, पण आपला प्रयत्न मात्र तेच करायचा आहे की आपले वेगाने पाय हे आपल्या हाताकडे गेले पाहिजेत. तर ह्यानं काय होईल तुम्हाला पाहू शकता कुठं आपल्या शरीरावरती इफेक्ट पडत आहे. जो पाठीचा भाग आहे, जो साईड फॅट आहे, जो पोटाचा भाग आहे, जो मांड्याचा भाग आहे, ह्या एक्सरसाइजने सर्व ठिकाणचे चरबी वितळायला मदत होते. तर अशाच आपल्याला एक्सरसाइज निवडायच्या आहेत आपल्याला ज्या करता येतील. आणि असं नाही बाबा की आपल्याला करता येत नाही तर आपण कशाचा सपोर्ट घेऊ शकत नाही, अजिबात नाही. तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही खुर्चीचा सपोर्ट घेऊ शकता. बेडचा नसल भिंत रिकामी तर बेडचा सपोर्ट घेऊ शकता, खुर्चीचा घेऊ शकता. एखादा टेबल असेल तर टेबलचा घेऊ शकता. ब्रेक मात्र मध्ये घ्यायचा आहे आपल्याला. कमीत कमी 5 सेकंदाचा तरी ब्रेक घ्या. जर म्हणजे सास फुलल्यासारखं वगैरे वाटतं आपल्याला तर आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे आणि नंतर एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे. तर मी पहिल्यांदा केली 50 वेळा केलं, मध्ये 10 सेकंद ब्रेक घेतला आणि परत करायला सुरुवात केलेली आहे. तर असं मी ही एक्सरसाइज मी 100 वेळा केली. आणि करायला जरी आपल्याला वाटलं की सोपी आहे, पण यानं काय होतं पोटावरती खूप छान असा आपला प्रभाव पडतो, पायावरतीही खूप छान असा आपला प्रभाव पडतो. म्हणजे जाणवतं आपल्याला एक्सरसाइज करताना की हा बाबा आपल्याला फरक पडत आहे किंवा त्रास होत आहे. जर आपण शरीराला त्रास दिला तरच आपलं वजन कमी होणार आहे. नाहीतर आपण म्हणू की बाबा मला त्रास होत आहे मी नाही करू शकत, तर अजिबात आपलं वजन हलणार नाही. किंवा आहे ते तरी आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी तरी एक्सरसाइज या करायलाच लागतात. कारण आज आपलं राहणीमान म्हणा किंवा खाण्यापिण्याकडं आपलं अजिबात लक्ष राहिलं नाही. आपण काहीही खातो, केव्हाही खातो आणि कधीही खातो, त्यामुळं मोटापा खूप असा लवकर वेगानं वाढत आहे. तर जरी आपण काही खाल्लं, जे खाल्लेलं बाहेर काढलं तरच आपला मोटापा हा कमी होण्यास मदत होते किंवा आपलं वेट आहे तेवढं राहण्यास मदत होईल. तर ही एक्सरसाइज पाहू शकता किती करायला सोपी आहे. तर याने आपल्याला थोडासा सपोर्ट घ्यायचा आहे आणि जे आपले पाय आहेत होईल तितके वेगानं आपल्याला वरती घ्यायचे आहेत, नंतर खालती आणायचे आहेत. तर यानं काय होईल ना, पायामधले जे स्थूलपणा आहे तो कमी व्हायला मदत होईल. पोटावरती आपल्या दाब पडेल आणि म्हणजे पोटाचं तर वजन कमी म्हणजे
वजन कमी होईलच, पण पायावरती जो एक्स्ट्राचा फॅट आहे तोही कमी होण्यास मदत होणार आहे. जमेल तेवढं करा. मी तर 50-50 वेळा केली प्रत्येक एक्सरसाइज, पण तुम्हाला मात्र जेवढं शरीर तुमचं साथ देत आहे तेवढी करायची आहे आणि एकदम शांत स्लो करायची आहे. अशी घाई गडबड अजिबात करायची नाही, कारण आपण एक्सरसाइज करतोय. जर आपण घाई गडबड केली तर मग शिरावर शिर चढली म्हणा किंवा काही वेगळी इंजरी म्हणा झाली तर मग ते घेऊन आपल्याला बसायला लागेल. त्यामुळं होईल तितकं निवांत शांत चित्तानं एक्सरसाइज ही आपल्याला कुठलीही करताना होईल तितकं शांत मनानं करा. आणि सपोर्टला जे तुम्हाला वाटते बाबा आहे ह्याचा मी सपोर्ट घेऊ शकते, तर ती सपोर्ट घ्यायचाच आहे आपल्याला. असं नाही की बाबा मी असंच करू शकतो, नाही, डेअरिंग आपल्याला नाही करायची. हां, आहे तुम्हाला असं करण्याची सवय आहे, तुम्ही खूप दिवसांनी करताय, तुम्ही तसं करू शकता. पण नवीनच माझ्यासारखं करत आहात आणि तसं जर बिना सपोर्टचं केलं तर मग नक्कीच इंजुरी होईल तुम्हाला. तर जेवढं झेपेल तेवढं करायचं आहे आपल्याला. असं नाही की बाबा फोर्स करायचा आहे की मी एवढं करणारच आहे. जर तुम्हाला वाटतं की मी करू शकते तर नक्कीच करायचं आहे. त्यामध्येच पुन्हा दुसरी एक्सरसाइज घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे एक्सरसाइजमधूनच एक्सरसाइज काढायची आहे. ही एक्सरसाइज नाही आपण जी सुरुवातीला भिंतीला धरून केली होती, मला वाटलं की आणखीन करायला पाहिजे, मग तीच एक्सरसाइज मी इथं करायला चालू केली. आणि ही एक्सरसाइज मी पहिल्यांदा तर 100 वेळा केलीच, पण इथंही मला वाटलं की आणखीन करायला पाहिजे. कारण सर्वांचा प्रॉब्लेम एकच आहे की सर्वांचा पोटावरती हिप फॅट म्हणू शकतो आणि पोटावरचा भाग हे खूप वाढलेला आहे. तर होईल तितकं आपल्याला अशा एक्सरसाइज निवडायचे आहेत की जेणेकरून या ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं किंवा आपला खूप वजन वाढलेलं आहे किंवा फॅट खूप आहे ते वितळण्यासाठी आपल्याला तशाच एक्सरसाइज निवडायच्या आहेत. होईल तितकं आपल्याला ॲक्टिव्ह राहायचं आहे. असं नाही की दिवसभरामध्ये मी एक्सरसाइज केली आता मी काहीच करणार नाही, असं नाही. होईल तितकं आपल्याला जी कामं आहेत आपली ती आपल्याला स्वतः करायची आहेत. कपडे हे आपण स्वतः धुयचे, मशीन वगैरे असेल तुमच्याकडं तर त्यामध्ये लावायचे नाहीत. आणि फरशीला बी लादी पुसायला वगैरे हे आपल्याला काम स्वतः करायचं आहे. वाकून पुसू शकता तुम्ही किंवा बसून पुसू शकता, जसं तुम्हाला जमेल तसं. पण होईल तितकं जी कामं आहेत ना की बाबा मी स्वतः करू शकते तर ती सगळी कामं आपण स्वतःच करायची आहेत. भाजीपाला वगैरे आणायचा आहे मार्केटला, जर गाडीने जात असाल तर होईल तितकं 5-10 मिनटाच्या अंतरावरती तुम्ही पायी जा. म्हणजे काय होईल ना, जे आपण एक्सरसाइज दिवसभर केलेली आहे त्याचा आपल्याला फरक जाणवायला सुरुवात होईल. नाहीतर आपण 1 तास एक्सरसाइज करायची, 2 तास एक्सरसाइज करायची आणि दिवसभर म्हणाल तर काहीही काम करायचं नाही आहे किंवा अजिबात शरीराची हालचाल करायची नाही, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. आणि एका एक्सरसाइजमधून असं वाटतं ना आपल्याला आता थकलं, मीही नाही करू शकत, तर ती थोडीशी ब्रेक करायची, दुसरी करायची आणि परत वाटलं आपल्याला की नाही मी पहिली केलेली होती ती थोडीशीच केलेली आहे, मला आणखीन करायची आहे, तर ती परत घ्यायची. असं काही नाही की तुम्ही एकच एक्सरसाइज करा किंवा लगेच दुसरी चेंज करा, नाही. जेवढं तुम्हाला झेपेल ना, काय होतं ना एक एक्सरसाइज करून बोर होतो, तर मी तर तसंच करत असते. 2-3 मिनटं ही एक्सरसाइज करायची, परत बोर वाटलं की दुसरं काहीतरी करायचं, परत आणखीन वाटलं की बाबा नाही आपण ते पहिलं सोडून दिलेलं आहे ते कंटिन्यू करायचं आहे तर ते करायचं. असं असतं माझं. आणि मी केलेलं आहे. माझं 7 किलो वजन कमी झालेलं आहे, कारण माझे जुने व्हिडिओ तुम्ही नसतील पाहिले तर पहा. माझं 7 किलो वजन कमी झालेलं आहे आणि आणखीन मला आता वजन कमी करणं म्हणा ते झालं शक्य, मला आणखीन हे करायचंच आहे मला, पण आहे ते तरी वाढू द्यायचं नाही. कारण मला वजन वाढल्यामुळं काय काय प्रॉब्लेम झाले हे तुमच्यासोबत मी सगळं शेअर केलेलं आहे. त्यामुळं मला आता जे कमी केलं एवढी मेहनत घेऊन मी ते मला वाढू द्यायचं नाही. यामुळे मी कमीच कमी वेळामध्ये ना, नाही मला रोज शक्य झालं तर कमीच कमी मी 5-10 मिनटं किंवा कधी कधी 20 मिनटं असे एक्सरसाइज करत असते, पण करतेच. आणि जे बाकीचे मुलांना शाळेमध्ये नेणं म्हणा, आणणं म्हणा, सोडणं म्हणा, हे कामं मी स्वतः करायला सुरुवात केली आहे. पहिलं कसं होतं, शाळेला गाडी लावलेली होती तर मुलांना गाडी घ्यायला यायची, मग आपलं काही नाही खालपर्यंत सोडायला जायचं आणि परत घरी येऊन बसायचं, तो प्रकार होता. पण आता ते सगळं बंद केलेलं आहे, कारण एवढं मेहनत करून वजन मी कमी केलेलं आहे ते मला आता अजिबात वाढू द्यायचं नाही आहे. आणि झालं शक्य मला तर मी यातूनही अजून वजन कमी करणार आहे. यासाठीच मी 21 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे. तर आज त्याचाच आपला मी 4था दिवस आहे. मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे तुम्हाला. तर तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा, स्वतःला चॅलेंज स्वतःला करायचं आहे. आपलं चॅलेंज दुसऱ्यासोबत नाही आहेच. माझं चॅलेंज आहे ते माझं स्वतःसाठीच आहे आणि मी स्वतःलाच चॅलेंज करत असते. पहिलंही मी 100 दिवसाचं चॅलेंज केलं होतं, त्यामध्ये मी 7 किलो वजन कमी केलेलं आहे. तर आताही माझं स्वतःला चॅलेंज मी घेतलेलं आहे. दुसऱ्याला चॅलेंज देऊन त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्या आतून आवाज आला पाहिजे की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि आपण जर स्वतःहून ठरवलं की आपल्याला करायचं आहे तर ते नक्कीच होतं मैत्रिणींनो. तर तुम्ही नक्की करू शकता, नक्की करा. सगळ्या गोष्टींना आपण वेळ देतोय पण आपण स्वतःला वेळ देत नाही, तर स्वतःला वेळ द्या.
आपण स्वतःला वेळ दिला तरच सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित होणार आहेत. तर चला आता मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला जरी वाटलं की थोडासाही व्हिडिओ आपल्या फायद्याचा आहे तुमच्या किंवा माझ्याही फायद्याचा आहे तर एक लाईक नक्की करायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हां, तुम्हाला जर वाटलं की मी यामध्ये काही वेगळं करू शकते तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मी ते अंमलात आणण्याचा नक्की प्रयत्न करेन की ताई म्हणजे खाण्यात काय घ्यायला पाहिजे, पिण्यात काय घ्यायला पाहिजे हे तुम्ही नक्की सांगा.